नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा प्राईम टाइम महाराष्ट्रवरती। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी कॉकरोच जनता पार्टीला जी घेऊन येते ती सगळी नवनवीन अपडेट सकाळपासून ज्या ज्या मला मिळतायत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कॉकरोच जनता पार्टीला त्यांचं आंदोलन करण्याची जी परवानगी होती ती मिळालेली आहे, पोलिसांकडून ही परवानगी मिळालेली आहे आणि आता हे आंदोलन अभिजित दिपके यांना त्या जंतर मंतर या मैदानामध्ये करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या 3-4 भीती होत्या की कशा प्रकारे हे आंदोलन दाबलं जाऊ शकतं, कशा प्रकारे अभिजित दिपके यांना अटक होऊ शकते, या ज्या भीती व्यक्त केल्या जात होत्या त्यातलं सध्या तरी काही झालेलं नाहीये। सध्या सगळं सुरळीत सुरू आहे। त्यामुळे अजूनही पुढे जाऊन कोणकोणत्या भीती असू शकतात, कोणकोणते अजूनही आंदोलन दाबण्याचे प्रयत्न होऊ शकतात, यावरती स्वतः दिपके यांना काय वाटतंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। एकूणच जंतर मंतरवरती ही परवानगी दिली असली तरी तिथले नियम काय आहेत आंदोलनाचे ते जाणून देखील घेणं महत्त्वाचं आहे, कारण की यावरतीच त्यांच्या आंदोलनाची आजची रूपरेषा ही एक आधारलेली आहे। त्यामुळे पाहायला लागेल आपल्याला की कशा प्रकारे हे आंदोलन होऊ शकतंय, सध्या काय तिथे परिस्थिती आहे आणि या आंदोलनाची रूपरेषा कशी आखली गेली होती। तर मंडळी, सगळ्यात प्रथम महत्त्वाची माहिती म्हणजे स्वतः दिपके यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवरती काल रात्री एक ट्विट केलेलं की मी माझा प्रवास जो आहे तो सुरू केलेला आहे, मी भारतात येतोय आणि मी आता संविधानावरती सगळा माझा फेथ जे आहे ते मी आता सोडून दिलेला आहे, मी भारतात येतोय, अशा प्रकारे त्यांनी काल ट्विट केलं होतं। आता यानंतर सकाळीच त्यांनी 3 तासापूर्वी एक ट्विट केलं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांचं विमान जे आहे ते भारतात लँड झालेलं आहे आणि सगळ्यांना मी जंतर मंतर इथे येण्याचं आवाहन करतोय आणि कुणीच विसरू नका की तुम्हाला हातामध्ये वही घ्यायचे आणि एक तिरंगा घ्यायचे आणि पोलिसांसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांचा आदर राखण्यासाठी तुम्हाला फुल देखील एक हातामध्ये घ्यायचे, अशा प्रकारचं एक ट्विट जे आहे ते त्यांनी दिलेलं एक केलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी प्रेम आणि शांतीचं आवाहन केलं होतं। यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रश्न होता की त्यांना पोलिसांकडून या आंदोलनाची परवानगी मिळणार का, तर तोच त्याचं जे उत्तर जे आहे त्यांनी देखील 1 तासापूर्वीच ट्विटमध्ये दिलं। ते म्हणाले की आपल्याला आंदोलनाची परवानगी जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे आणि त्यामुळे कुणीच पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये येऊ नका असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलेलं आहे। सगळ्यांनी जंतर मंतर येथील मैदानामध्ये सगळ्यांनी जमायचं आहे, अशा प्रकारे पीसफुल प्रोटेस्ट जे आहे ते 10 वाजल्यापासून एक सुरू होण्याचं ट्विट जे आहे ते 1 तासापूर्वीच दिपके यांनी आता केलेलं आहे। एकूणच आता हे आंदोलन तर सुरू झालेलं आहे, पण महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाची एक रूपरेषा जी आखली गेली आहे त्याच्यामध्ये जंतर मंतर या मैदानाचे काही नियम देखील आहेत, ते नियम आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं, कारण की त्यावरतीच आता सध्याचं पुढचं जे आंदोलन आहे ते आधारलेलं असणार आहे। आपण पहिलं तर काही नियम जे आहेत जंतर मंतरचे ते तुम्हाला मी सांगतो। एक पूर्वलिखित परवानगी घेणं अनिवार्य आहे, या मैदानावरती आंदोलन करण्यासाठी जी परवानगी जी आहे ती त्यांना मिळालेली आहे आणि बिना परवानगीचं प्रदर्शन करणं हे तिकडे कायद्याच्या विरुद्ध मानलं जातं, त्यामुळे तिकडे परवानगी न घेता हे आंदोलन करता आलंच नसतं। जर परवानगी नसती मिळाली तर काहीतरी अनुचित प्रकार जो आहे तो दिपके यांच्यासाठी असता। आता अर्ज जो आहे तो डीसीपी न्यू दिल्ली डिस्ट्रिक्ट कडे किमान 7 दिवस आधी द्यावा लागतो, मात्र हा अर्ज त्यांनी दिला होता। त्यांचे जे सहकारी जे आहे दिपके यांचे त्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता असं म्हटलं जात आहे आणि परवानगी मात्र ही आज दिलेली आहे। आता महत्त्वाचं गोष्ट इथे येतं की जो पहिला येणार त्याला पहिला मैदान मिळणार, म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या आधारावरती या मैदानाचं जे अलॉटेशन जे आहे ते केलं जातं, तर त्या स्वरूपामध्ये आजची परवानगी मिळालेली आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असणार आहे, कमाल मर्यादा एखाद्या आंदोलनाची जंतर मंतरवरती ही 1000 लोकांची आहे। मात्र स्वतः अभिजित दिपके यांनी म्हटलंय की त्यांनी या आंदोलनासाठी अधिकृतरित्या 5000 लोक येतील असं रजिस्टर केलेलं आहे। जर 5000 लोक येतील तर पाहण्यासारखं असेल हे आंदोलन किती वास्ट होऊ शकतं आणि त्यामुळे तिकडे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो का। अगोदर म्हटलं जात होतं की दिपके यांना तर विमानतळावरती भेटण्यासाठी देखील लोक येऊ शकतात असं म्हटलं जात होतं, त्यामुळे जर तिकडे तशा पद्धतीचा कायदा स्वरूपाचा एक प्रश्न निर्माण झाला असता तर दिपके यांना पोलिसांनी अटक केली असती, अशी देखील एक गोष्ट होऊ शकली असती। मात्र अगोदरच त्यांनी सांगितलं की मला भेटायला तुम्ही विमानतळावर येऊ नका, आपण पोलीस स्टेशनच्या इथे भेटू। मात्र पोलीस स्टेशनला भेटण्याच्या अगोदरच म्हणजे तिथेच त्यांना परवानगी मिळाल्याने ते म्हटले की आपण जंतर मंतरलाच भेटू। त्यामुळे आता सर्व
जी जनता जी आहेत, कॉक्रोचेस जे आहेत, जे एकत्र येणार आहेत, आंदोलन करण्यासाठी येणार आहेत, ते आता सध्या जंतर मंतर मैदानामध्ये जमाव करतायत. आणि जर हा आतापर्यंत तरी आजच्याच दिवसाची या आंदोलनाची रूपरेषा आहे, परवानगी आहे, त्यामुळे सकाळी 10 ते 5 पर्यंत संध्याकाळी हे आंदोलन करता येईल. रात्र इथे बसता येत नाही, रात्रंदिवस धरणा करता येत नाही, रात्र थांबा इकडे नाहीये. त्यामुळे आजच्या आज हे आंदोलन आटोपते घ्यावे लागू शकतं. आता महत्वाची काही गोष्ट आपल्याला जाणून घेणं एक आहे की यामध्ये त्यांच्या मागण्या काय आहेत, कॉक्रोचेसच्या नेमक्या मागण्या काय आहेत. तर आर्थिक गैरव्यवहार जे झालेले आहेत परीक्षांमधील आणि घोटाळ्यांचा जो मुद्दा आलेला आहे त्याला घेऊन थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो कॉक्रोच जनता पार्टीने एक मागणी केलेली आहे त्याची. आणि शिक्षण व्यवस्थेतील ज्या त्रुटी आहेत त्या सुधारण्यासाठी देखील आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन सुरू असल्याचं एक त्यांनी सांगितलं होतं. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। महत्वाचं म्हणजे आता दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, कोचिंग क्लासेस संबंधित काही नागरिक जे आहेत ते दाखल होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेता नवी दिल्ली जिल्ह्याची 12 झोनमध्ये एकूण विभागणी करण्यात आली आहे. आणि संसद जे भवन जे आहेत त्यातले मार्ग जे आहेत किंवा जंतर मंतर आणि या भागातील काही संवेदनशील जे भाग आहेत जिकडे 2000हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दल जे आहेत, जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेत. कारण की मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित होऊ शकतात, अशा प्रकारचं एक आंदोलन हे उभं राहू शकतं. म्हणून अशा प्रकारची काळजी जी आहे ती प्रशासनाकडून देखील घेण्यात येते. आता खबरदारीचा यामध्ये उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर देखील सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवली असल्याचं देखील एक कळतंय. आता जंतर मंतर जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे, वाहनांची कसून तपासणी देखील चालू आहे. या सगळ्यामध्ये एकच की या सगळ्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये हेच उद्देश आहे. महत्वाचं म्हणजे दिपके यांना अनेक प्रश्न देखील विचारले गेले की तुम्ही आता तरी ही पार्टी जी आहे ती तुम्ही स्थापन केलेली आहे ती फक्त सोशल मीडियावरती आहे, मग याचं रूपांतर तुम्ही पुढच्या अधिकृत एक कोणती पार्टी काढणार का, पक्ष काढणार का, स्थापन करणार का? तर यावरती दिपके यांचं म्हणणं आहे की सध्या आम्ही काहीच घाई करणार नाही, 15 दिवस जे आहेत त्यामध्येच आम्हाला हा रिस्पॉन्स मिळालेला आहे, त्यामुळे फक्त त्या आधारावरती पार्टी स्थापन करणं हे खूप घाईघाईत होईल असं त्यांचं एक म्हणणं होतं. दुसरं दिपके यांना हा पण प्रश्न विचारला की तुमच्या आंदोलनामध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये एकही महिला जी आहे ती पाहायला मिळत नव्हती, तरुण महिला पाहायला मिळत नव्हती, मग यावरती तुम्ही काय म्हणाल? तर दिपके यांचं यावरती म्हणणं होतं की आम्ही आवाहन केलेलं महिलांना देखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हटलेलं आहे, आमचे सदस्य व्हा अशी देखील आम्ही विनंती केलेली आहे. मात्र दिपके त्यांना म्हणजे दिपकेंनी हा प्रसंगी सांगितला की त्यांना स्वतः महिला म्हणतायत, तरुण जे आहेत, मुली जे आहेत ते त्यांना अशी प्रतिक्रिया देत आहेत की बघा तुम्हालाच असे डेथ थ्रेट जे येत आहेत, तुम्हालाच मारण्याच्या धमक्या येत आहेत, मग अशामध्ये आम्ही तर मुली आहोत, आम्हाला खूप वेगळ्या प्रकारे ट्रोल केलं जातं आणि त्यांना खूप वाईट शब्द वापरले जातात, त्यामुळे सध्या मुली जे आहेत ते हे रिस्क घेण्यासाठी तयार नाही आहेत असं यामध्ये दिपके यांचं म्हणणं आहे. एकूणच आता ज्या शंका होत्या की त्यांना अगोदरच अटक केलं जाईल का, आपल्या विमानतळावर येण्यापूर्वीच म्हणजे तिथे जर दाखल होताच अटक होतील का, हा प्रश्न होता, तर तो तरी तसं काही झालेलं नाहीये. मात्र आता जंतर मंतरवरती कोणत्या संख्येमध्ये, किती संख्येमध्ये लोक उपस्थित राहत आहेत यावरतीच आता पुढचं आंदोलन हे एक आधारलेलं असणार आहे. पाहणं महत्वाचं असेल या संपूर्ण आंदोलनानंतर एकूणच धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते शिक्षण मंत्री राजीनामा देणार का, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत देशाचे आणि बरेच म्हणजे एकूणच कॉक्रोच जनता पार्टीची हीच मागणी आहे की 5हून अधिक लोकांनी फक्त नीटच्या या प्रकरणामध्ये त्यांनी जीव गमावलेला आहे आणि असं असताना देखील कोणीच याची जबाबदारी घेणार नसेल तर हे असं होऊ देणार नाही. आम्ही अधिकृतरित्या त्यांचा राजीनामा मागून राहणार आहे आणि एकूणच या आंदोलनाला
अण्णा हजारेंचं जसं आंदोलन झालेलं तसा तो पार्ट 1 होता, तसा हा जो पार्ट 2 आहे अशा प्रकारचं अशा स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे असं म्हटलेलं आहे. अनेक नेते आहेत जे विरोधी पक्षातील आहेत आणि अनेक जे वकील आहेत त्यांनी आणि अनेक जे सेलिब्रिटी जे आहेत त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. पाठिंबा देण्याचं त्यांचं देखील एकच कारण आहे की जेनझी ही पहिल्यांदा अशा स्वरूपामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळते, त्यामुळे याला पाठिंबा देणं त्यांना महत्वाचं वाटलं. पण दिपके यांना हा देखील प्रश्न विचारला की याचा फायदा तर मग विरोधकांना होईलच, मग तुमचं आंदोलन हे फक्त सरकार विरुद्ध आहे, तुमचा हा अजेंडा आहे का विरोधकांना कुठेतरी फायदा करून देण्याचा? तर यावरती देखील दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की बघा आतापर्यंत जे आंदोलन झालेलं आहे म्हणजे अण्णा हजारेंचं भ्रष्टाचार विरोधातलं जे काही आंदोलन झालं त्याचा फायदा देखील हा विरोधकांनाच झाला, त्यावेळेला देखील विरोधकांना झाला. मग अशा स्वरूपामध्ये कोणतंही आंदोलन जेव्हा हे सरकारच्या विरोधात होतं तेव्हा कुठेतरी फायदा हा विरोधकांना होतोच, मात्र आम्ही फक्त आमच्या मागण्यांसाठी हा लढा देतोय अशा स्वरूपात दिपके यांनी त्यांची भूमिका मांडली. पाहणं महत्वाचं असेल आजच्या आंदोलनानंतर काय होतंय, रात्री या आंदोलनापर्यंत रात्रीपर्यंत कसा प्रतिसाद असणार आहे. जवळजवळ या पार्टीसाठीच कित्येक हजारो जेनझी आणि विद्यार्थ्यांनी सदस्य म्हणून नोंदणी केलेली आहे. पुढे जाऊन दिपके पाहतीलच की या नोंदणीचं रूपांतर जे आहे ते पार्टीमध्ये करायचंय का, कशा पद्धतीने याचं वाढ जो आहे तो आपल्याला विस्तार जो आहे तो करायचा आहे. सध्या तरी गमतीमध्ये ऍक्सिडेंट मध्ये ही पार्टी स्थापन झाली असल्याचं त्यांचं देखील मत आहे, त्यामुळे त्यांना सध्या घाई नाही करायची. आता फक्त एकच मुद्दा आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.